नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. झटपट प्रश्नावली भाग 1 आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रों, या प्रश्नावलीमध्ये आपण 200 प्रश्न पाहणार आहोत. बीएड सीटी 2024. तत्पूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. विद्यार्थी मित्रों, आपला वेळ वाचण्यासाठी आपण डायरेक्ट उत्तर क्लिक करणार आहोत. महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? जळगाव. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? 366. जगातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय 2 नाईल. तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? पारा, ज्याला आपण हायड्रोगायरम असं म्हणतो. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 206 हाडे. सर्वात मोठे हाड मांडीचे हाड, ज्याला आपण फेम्यूर असं म्हणतो. वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले? ऑप्शन 2 सर जगदीशचंद्र बोस. पुढचा प्रश्न, जगात सर्वात महाग धातू कोणता? तर प्लॅटिनम हा इतर कोणत्याही धातूपेक्षा सर्वात महाग धातू. सोन्यापेक्षा जास्त त्याचे उपयोग आहेत व उपलब्धता कमी. भारतात सूर्यमंदिर कोठे आहे? कोणार्क येथे भारतात सूर्यमंदिर आपल्याला पाहायला मिळते. समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे? सज्जनगड, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर जाम समर्थ हे त्यांचे जन्मगाव. जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? ऑप्शन 2 जपान. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? ऑप्शन 2 37 डिग्री सेल्सिअस. तापमान कमी झाले थंडी वाजते, तापमान वाढले ताप येतो. चार मिनार कोठे स्थित आहे? दिल्ली येथे चार मिनार स्थित आहे. तर हैदराबाद येथे. विद्यार्थी मित्रों, चार मिनार हैदराबाद येथे स्थित आहे, तर कुतुब मिनार हा दिल्ली येथे स्थित आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. क्वेश्चन रिवाइज करा. चार मिनार हैदराबादला आहे. तसेच विजापूर येथे आपल्याला गोलघुमट पाहायला मिळतो व ताजमहल हा आग्र्याला आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? ऑप्शन 4 पुणे. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 7 एप्रिल. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, जिला आपण म्हणत असतो हू, तर ही जागतिक आरोग्य दिन साजरा करत असते. विद्यार्थी मित्रों, या अनुषंगाने आपण हूचा फुल फॉर्मही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या ध्वजामध्ये म्हणजेच राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग आहेत? तर विद्यार्थी मित्रों, 3 रंगाचे पट्टे व अशोक चक्र हे निळ्या रंगाचे, एकूण 4 रंग. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतात सिलिकॉन सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रों, कर्नाटकची राजधानी बँगलोर हे शहर सिलिकॉन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. का म्हणायचे? तर कॉम्प्युटरमध्ये आपल्याला सिलिकॉनची पाहायला मिळते. तसेच बँगलोरला कॉम्प्युटरचे शहर असेही म्हटले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? ऑप्शन 3 मुंबई. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 श्री दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे विद्यमान चालू म्हणजेच सध्याचे शिक्षण मंत्री होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रों, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 ॲल्वा एडिसन. करेक्ट उत्तर. ज्या बालकाला शाळेस घेण्यास लायक नाही असं मुख्याध्यापकांनी सांगितले, त्याने विद्युत दिव्याचा शोध लावला, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? ऑप्शन 4 कोयना. कोयना नदीवर असलेले ते धरण आहे विद्यार्थी मित्रों महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, आयफेल टॉवर कोठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रों, पॅरिस या ठिकाणी आयफेल टॉवर स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ऑप्शन 4 दुबई येथे बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? म्हणजेच आमदारांची संख्या विचारलेली आहे विद्यार्थी मित्रों 288. करेक्ट उत्तर होय. पांढरे सोने कोणत्या पिकास म्हणतात? विद्यार्थी मित्रों, कापूस या पिकास पांढरे सोने म्हटले जाते. तर यवतमाळ या जिल्ह्यास पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजेच कापसाचा जिल्हा म्हटले जाते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 माउंट एव्हरेस्ट, जे की नेपाळ या देशामध्ये आहे, ते जगातील सर्वात उंच शिखर. तर भारतामध्ये सर्वात उंच शिखर K2 हे होय. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, हेही लक्षात ठेवण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ऑप्शन 4 वड. करेक्ट उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 महाराष्ट्राचा
महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा हा होय, हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, भारताचे द्वितीय पंतप्रधान कोण, असा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, प्रश्न जरी हाईट झाला असला तरी उत्तर आपल्याला दिसतंय लाल बहादूर शास्त्री. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. उत्तर आहे हरित क्रांती, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतो. तर हरित क्रांतीचे प्रणेते भारतामध्ये डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे. विद्यार्थी मित्रो, जायंट स्क्वेरल आपण जिला म्हणतो, म्हणजे शेकरू, मोठी खारुताई, ही महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. राज्यपक्षी हरियाल, ही गोष्ट या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 शिवनेरी येथे त्यांचा जन्म झाला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 राजगड या ठिकाणी, ऑप्शन 2 रायगड या ठिकाणी झाला. ही बाब आपण लक्षात ठेवा. जन्म शिवनेरी येथे, तर राज्याभिषेक रायगड येथे झाला. पुढचा प्रश्न, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 5 सप्टेंबर करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 श्री सुभाषचंद्र बोस करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम करेक्ट उत्तर होय, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. कुंकू कोणत्या पदार्थापासून तयार करतात. विद्यार्थी मित्रो, हळद या पदार्थापासून, या घटकापासून कुंकू तयार करतात. तसेच ओरिजिनल कुंकू ओळखायचे असेल तर हळदीमध्ये आपण 2 थेंब पाण्याचे टाकून रगडले असता आपल्याला त्या कुंकवाचा हळदीसारखा जर वास आला तर ती करेक्ट कुंकू असते, म्हणजे शुद्ध कुंकू असते. वास न आल्यास आपण भेसळ समजून जावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मीठ, साखर व पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात. ऑप्शन 2 जलसंजीवनी, ज्याला इंग्रजीमध्ये ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं म्हणतात. ORS याचाही फुल फॉर्म आपण लक्षात ठेवणं या अनुषंगाने गरजेचे. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 8 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे. विद्यार्थी मित्रो, रिश्टर स्केल, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर कोणते. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे शहर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तपेशीला सैनिक पेशी असे म्हणतात. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 पांढऱ्या रक्तपेशी, म्हणजे ज्या आपण WBCs असं म्हणतो, त्या सैनिक पेशी होय. पुढचा प्रश्न, जलशुद्धीकरणात कोणत्या घटकाचा वापर होतो. 1 ब्लिचिंग पावडर, 2 तुरटी, 3 पाणी उकळणे. तर विद्यार्थी मित्रो, जलशुद्धीकरण म्हणजेच पाणी पिण्यायोग्य बनवणे. तर ह्या तिन्ही घटक आपण काय करत असतो, त्याचा जलशुद्धीकरणात वापर करत असतो. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रो, द्रौपदी मुर्मू करेक्ट उत्तर होय. तर भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण असा प्रश्न आल्यास प्रतिभाताई पाटील याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात. विद्यार्थी मित्रो, 8 मार्च हा वर्ल्ड्स वुमन डे होय, म्हणजेच जागतिक महिला दिन. ही बाब या अनुषंगाने लक्षात ठेवावी. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते. तर विद्यार्थी मित्रो, नावामध्ये पण लहान, क्षेत्रफळातही लहान, गोवा हे नाव आपण लक्षात ठेवा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य होय. बांगलादेशाची राजधानी कोणती आहे. आपला शेजारील देश विद्यार्थी मित्रो ढाका ही आपल्याला बांगलादेशाची राजधानी पाहायला मिळते. तर टका हे त्यांचे चलन म्हणजेच रुपये होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 720 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रशियाचा प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह कोणता. तर विद्यार्थी मित्रो, स्पुटनिक हा रशियाचा पहिला उपग्रह होय. ही बाब आपण अनुषंगाने लक्षात घ्या. तर भारताचा पहिला उपग्रह जो की 75 मध्ये म्हणजेच 1975ला लॉन्च करण्यात आला तो आर्यभट्ट होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत. विद्यार्थी मित्रो, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला शेवटचा जिल्हा याच्यासहित 36 जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचं नाव पालघर हे होय. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. संत गाडगे बाबा यांचे नाव
डेबूजी झिंगराजी जानोरकर, हाही प्रश्न आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावा. पुढचा प्रश्न, जायकवाडी जलाशयाचे नाव काय? विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 नाथसागर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते? विद्यार्थी मित्रो लावणी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? मंदिराचं नाव सांगायचं आहे. ऑप्शन 1 रायरेश्वर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कुतुब मिनार कोठे स्थित आहे? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 दिल्ली येथे स्थित आपल्याला कुतुब मिनार सर्वात उंच मिनार भारतातला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर विद्यार्थी मित्रो 78% म्हणजे 78% आपल्याला हवेमध्ये वातावरणामध्ये नायट्रोजन पाहायला मिळतो. 21% आपल्याला ऑक्सिजन पाहायला मिळतो. तर इतर वायूंचं प्रमाण हे 1% होय. पुढचा प्रश्न, मीठाचे रेणुसूत्र काय आहे? तर NaCl हे मीठाचे रेणुसूत्र ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच पाण्याचे म्हणजेच वॉटरचे रेणुसूत्र जे आहे विद्यार्थी मित्रो H2O ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तर CO म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्या बाबी आपण लक्षात ठेवाव्या. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ड करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो एडवर्ड जेनर हे लसीकरणाचे जनक होय. त्यानंतर हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर विद्यार्थी मित्रो महानदीवर हिराकूड धरण आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न, अमेरिकेचे सर्वप्रथम म्हणजेच पहिले राष्ट्राध्यक्ष कोणते? तर विद्यार्थी मित्रो जॉर्ज वॉशिंग्टन हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पाण्याचा उत्कलनांक बिंदू ज्याला आपण बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो किती अंश सेल्सिअस असतो? तर विद्यार्थी मित्रो तो 100 अंश सेल्सिअस असतो. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर सर्वात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी कोणता? तर विद्यार्थी मित्रो ऑक्टोपस हा सर्वात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच आपण ज्याला इन्व्हर्टिब्रेट असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अवकाशातून पृथ्वी कोणत्या रंगाची दिसते? तर ऑप्शन 2 निळ्या रंगाची करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वराचे जन्मगाव कोणते? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 आपेगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, श्वेतक्रांती संज्ञा कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्रो श्वेतचा अर्थ आहे पांढरा आणि पांढरा रंग आपणास माहीत आहे तो दुधाचा असतो. म्हणजे दुधाची क्रांती जी की कुरियन व्हर्गीस या शास्त्रज्ञांनी केली तर त्यांना आपण श्वेतक्रांतीचे जनक असेही म्हणतो. ज्या माणसाला दूध आवडत नव्हतं त्यांनी भारतामध्ये दुधाचा महापूर आणला म्हणजेच कुरियन व्हर्गीस हे नाव होय. पुढचा प्रश्न, मानवामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर विद्यार्थी मित्रो इथं जोड्या विचारल्यात त्यांची संख्या 23 असते आणि गुणसूत्रे किती असतात असं जर विचारलं तर त्याची संख्या 46 असते. ऑप्शन 4 23 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? तर विद्यार्थी मित्रो मेलॅनिन नावाचे प्रथिन असते यामुळे आपल्याला त्वचेला रंग असतो काळा, सावळा, गोरा. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? विद्यार्थी मित्रो जो खंड आहे देश आहे जो एक बेट आहे तो म्हणजेच ऑस्ट्रेलिया. कॅनबेरा ही त्याची राजधानी. विद्यार्थी मित्रो पर्थ ही सुद्धा ऑस्ट्रेलियाची राजधानी होती परंतु ती जुनी राजधानी होती हे लक्षात घ्या. तर कॅनबेरा आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर आपल्याला माहीत आहे गलगंड ज्याला आपण म्हणत असतो ग्वायटर. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 आनंदवन करेक्ट उत्तर होय. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? विद्यार्थी मित्रो वाघ म्हणजेच ज्याला आपण पट्टेरी वाघ म्हणतो म्हणजेच बेंगॉल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होय. महाराष्ट्रामध्ये वाघासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य ताडोबा हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे म्हणजेच सद्यस्थितीत असणारे राज्यपाल कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 3 रमेश बैस. तर विद्यार्थी मित्रो भगतसिंह कोश्यारी हे रमेश बैस यांच्यापूर्वी असणारे राज्यपाल. त्यांच्यापूर्वी सी विद्यासागर राव हे राज्यपाल होते. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, महाभारत ग्रंथाचे दुसरे नाव काय? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 जय संहिता म्हणजेच विजय कसा मिळवावा ह्याचं जे वर्णन आहे त्याला आपण संहिता म्हणतो म्हणजेच विजय मिळवण्याच्या टॅक्ट असेही आपण जय संहिता याला म्हणू शकतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र कोणी रेखाटले? तर विद्यार्थी मित्रो लिओनार्डो दा विंची
आयुष्यभरात फक्त 2च चित्र काढले आणि जगभरात प्रसिद्ध झाले, ते म्हणजे लिओनार्डो दा विंची. एक मोनालिसा हे चित्र व दुसरं लास्ट सपर, ज्यामध्ये येशू ख्रिस्तांचा जीवनकाळ त्यांनी दाखवलेला आहे, चित्रित केलेला आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 गोंदिया हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 टंगस्टन करेक्ट उत्तर, ज्याला आपण ओल्फ्रॉम म्हणजेच डब्ल्यू या अक्षराने ज्याची आपण संज्ञा दाखवत असतो, हा विजेच्या दिव्यातील धातू होय, तार होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम अंतराळवीर कोण? म्हणजे सर्वात अगोदर भारतातून अंतराळामध्ये स्पेसमध्ये कोण गेलं, असा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो दिलेले सर्व नाव हे स्पेसमध्ये गेलेल्या व्यक्तींचे आहेत, परंतु यामध्ये ऑप्शन 1 राकेश शर्मा हे सर्वप्रथम गेलेले आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते? विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 क जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन सी लिंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व लिंबूवर्गीय ज्या वनस्पती आहेत, लिंबू, मोसंबी, नारंगी, यामध्ये पण आपल्याला त्याच प्रमाणात जीवनसत्व पाहायला मिळते, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? तर विद्यार्थी मित्रो भारतीय चलनावरती ज्या नोटा आहेत त्या सगळ्यावरती आपल्याला गांधीजीचा फोटो पाहायला मिळतो, परंतु ऑप्शन 1 रुपयाची जी नोट आहे विद्यार्थी मित्रो त्यावरती गांधीजीचा फोटो नसतो. पुढचा प्रश्न, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 चीन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, फॅदम हे काय मोजण्याचे एकक आहे? तर विद्यार्थी मित्रो समुद्राची खोली मोजण्याचे ते एकक होय. भूकंपाचं एकक आपण आत्ताच वरती पाहिलं, ते म्हणजे रिस्टर, हे या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो फुल फॉर्मच्या स्वरूपात आहे, WHO हूचे पूर्ण रूप काय? ऑप्शन 4 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. गुजरात राज्यातील गिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आशियाई सिंह म्हणजेच एशियाटिक लायनसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला हे राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? विद्यार्थी मित्रो उत्तर आहे मुंबई. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहेच, आणि सगळ्यात जास्त घनता असलेला म्हणजे कमी जागेत जास्त लोक राहणारा जिल्हा कोणता, असा जर प्रश्न आला तर त्याचं सुद्धा उत्तर मुंबई हेच आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? तर विद्यार्थी मित्रो दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो, हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 अमरावती येथे स्थित असलेला आपल्याला संत गाडगेबाबा विद्यापीठ पाहायला मिळते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो नांदेड हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. आणि वंदे मातरम कोणी लिहिले असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? दयानंद सरस्वती करेक्ट उत्तर. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन, ही बाबी अनुषंगाने लक्षात घ्या. महात्मा फुले यांनी जो समाज स्थापन केला तो म्हणजेच सत्यशोधक समाज, या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? तर विद्यार्थी मित्रो वास्को द गामा ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. मध्यरात्री सूर्य चमकणारा देश कोणता? तर विद्यार्थी मित्रो नॉर्वे देशामध्ये अचानक मध्यरात्री सूर्य चमकतो, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण? तर विद्यार्थी मित्रो रवींद्रनाथ टागोर. गीतांजली या महाकाव्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला, तो साहित्यातला पहिला नोबेल आपल्याला मिळालेला, आपल्या देशाला मिळालेला, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर विद्यार्थी मित्रो कर्णम मल्लेश्वरी करेक्ट उत्तर होय. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो ज्यांनी अग्नीसारखे, पृथ्वीसारखे तसेच अर्जुनसारखे मिसाईल तयार केले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण भारताचे मिसाईल मॅन असं म्हणतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्रो साहित्य म्हणजेच लिटरेचर या क्षेत्राशी ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला रिलेटेड असलेला, निगडीत असलेला पाहायला मिळतो. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे ऑप्शन 3 आर्यभट्ट. महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? विद्यार्थी मित्रो
ऑप्शन 1 नागपूर करेक्ट उत्तर आहे. 1,00,000 झाडे लावून 1,00,000 झाडे जतन करणारी आपल्याला नागपूर महानगरपालिका पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो. त्यामुळे ही ग्रीन सिटी बनलेली आहे. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली विद्यार्थी मित्रो. ऑप्शन 1 1935 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो तर 1 डिसेंबर करेक्ट उत्तर आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन ज्याला आपण रिपब्लिक डे म्हणतो तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रो. ऑप्शन 3 26 जानेवारी हे करेक्ट उत्तर आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला, आपण हॅलो हॅलो कोणामुळे म्हणतो असा हा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ग्राहम बेल करेक्ट उत्तर होय. 100वा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डायनामाइटचा शोध कोणी लावला तर याचं करेक्ट उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल, ज्यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो. विद्यार्थी मित्रो डायनामाइटचा शोध लागल्यानंतर विध्वंसक कार्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. यामुळे खिन्न होऊन अल्फ्रेड नोबेलने सर्व जी रक्कम त्यांना त्या शोधातून मिळालेली नोबेल प्राईजसाठी जमा केली. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते तर विद्यार्थी मित्रो महाभारत, ज्याला आत्ताच आपण वरती जय संहिता असे म्हटले, हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 शामरग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे. तर त्याचाच भावबंद इमू हा आपल्याला 2 नंबरचा पक्षी पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो किवी हे तीनही पक्षी उडू शकत नाहीत, म्हणजेच विद्यार्थी मित्रो हे न उडता येणारे पक्षी आहेत, फ्लाइटलेस बर्ड्स. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात तर विद्यार्थी मित्रो वाळवंटात सहजपणे चांगल्या वेगाने चालू शकणारा, कडक वाळूत चालू शकणारा प्राणी म्हणजेच उंट हे वाळवंटातील जहाज. द वाल असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते, द वाल किंवा वंडर वाल असे राहुल द्रविड या जगप्रसिद्ध खेळाडूला म्हटले जाते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात छोटा देश कोणता तर विद्यार्थी मित्रो व्हॅटिकन सिटी करेक्ट उत्तर. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होय. पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 चंद्रपूर करेक्ट उत्तर होय. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते, सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो तर विद्यार्थी मित्रो व्हिटॅमिन ए, ज्याला आपण जीवनसत्व अ असं म्हणतो, व्हिटॅमिन अ म्हणतो, ते करेक्ट उत्तर होय. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 चीन करेक्ट उत्तर होय. पुढचं, ऑक्सिजनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर विद्यार्थी मित्रो प्रिस्टले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजनचा शोध लावला, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे तर विद्यार्थी मित्रो चीन या देशामध्ये आपल्याला जगातील सर्वात लांब भिंत पाहायला भेटते. चंद्रावर गेल्यानंतर आपल्याला चंद्रावरून दिसणारी पृथ्वीवरील एकमेव वस्तू म्हणजेच चीनची भिंत होय. द ग्रेट वॉल ऑफ चायना असंही त्याला दुसरं नाव होय. पुढचा प्रश्न, जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता, व्हॅटिकन सिटी सगळ्यात छोटा, तर सर्वात मोठा कोणता असा हा प्रश्न. ऑप्शन 2 रशिया करेक्ट उत्तर होय. कोणत्या वायूस हास्यवायू म्हणतात, नायट्रस ऑक्साईड ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली, ऑप्शन 1 स्वामी विवेकानंद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या क्रीडा प्रकारात 11 खेळाडू असतात, काही क्रीडा प्रकार आपल्याला खेळले त्यात 11 खेळाडूंचा क्रीडा प्रकार कोणता असा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो हॉकी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो आपण उपराजधानी पाहिलेला आहे. 117वा प्रश्न, राजधानी कोणती असा प्रश्न आलेला आहे, मुंबई करेक्ट उत्तर होय. शून्याचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्रो आर्यभट्ट याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, देवी रोगाची लस कोणी शोधली विद्यार्थी मित्रो ज्यांना आपण लसीकरणाचे जनक असं म्हणतो, एडवर्ड जेनर यांनी देवी रोगाची लस शोधली. पुढचा प्रश्न, कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 1 मे करेक्ट उत्तर होय. त्या दिवशी आपण महाराष्ट्र दिन सुद्धा साजरा करतो, हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. एका दिवसात किती सेकंद असतात तर विद्यार्थी मित्रो 86,400 सेकंद असतात. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता, हरियाल, ज्याला आपण ग्रीन पिजन असं म्हणतो, म्हणजेच हिरवं कबूतर. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर विद्यार्थी मित्रो यवतमाळ ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय.
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर विद्यार्थी मित्रो भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डायनामोचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1 मायकल फॅरेडे करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो डायनामाइट आणि डायनामो ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेलने लावला, ज्याचा उपयोग ब्लास्ट करण्यासाठी केला जातो. म्हणजेच विहिरीत आपण जे फटाके फोडत असतो ज्याला आपण तोटे असं म्हणतो, त्याचा शोध अल्फ्रेड नोबेल. तर आपण सायकलला जो डायनामो लावतो व आपली सायकलची लाईट चालवत असतो, तर तो डायनामो मायकल फॅरेडे यांनी शोधला, याची आपण खबरदारी घ्यावी. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर विद्यार्थी मित्रो गंगा डॉल्फिन किंवा गोड पाण्यातला डॉल्फिन करेक्ट उत्तर होय. 127वा प्रश्न विद्यार्थी मित्रो, निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो? तर हे काम राष्ट्रपतीच्या आधिपत्याखाली आहे. राष्ट्रपती करेक्ट उत्तर. कोणत्या देशात भारताचे चलन प्रमाणित आहे, म्हणजेच कुठे गेल्यानंतर भारताचे पैसे जशास तसे तिथे चालतात, वापरता येतात? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 नेपाळ करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर विद्यार्थी मित्रो जगातील माउंट एव्हरेस्ट, तर भारतातील K2 करेक्ट उत्तर होय. कोणत्या ग्रहास पहाटेचा तारा म्हणजेच मॉर्निंग स्टार म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रो शुक्र करेक्ट उत्तर होय. ह्यालाच आपण सायतारा म्हणजेच उशिरा रात्री दिसणारा तारा असंही म्हणत असतो, शुक्राची चांदणी. यावरून आपण ही बाब लक्षात घ्यावी. कोणत्या नदीस दक्षिण गंगा नावाने ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रो गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी व गंगा नदी संपूर्ण भारतातील सर्वात मोठी नदी. या अनुषंगाने त्याचं कंपॅरिझन करून तुलना करून आपण दक्षिणेतील सर्वात मोठी नदी गोदावरी किंवा गंगा गोदावरी असं तिला म्हणत असतो, तर गोदावरी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? विद्यार्थी मित्रो भावार्थ दीपिका या ग्रंथाचे दुसरे नाव ज्ञानेश्वरी हे होय. तर संत ज्ञानेश्वर याचे रचयिता होय. ही बाब आपण अनुषंगाने लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा न्यूयॉर्क येथे स्थित आहे, ज्याला आपण स्वातंत्र्य देवतेचा पुतळा असं म्हणतो. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? विद्यार्थी मित्रो 17 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत रामदास यांचे जन्मगाव कोणते? जामसमर्थ करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? सातारा करेक्ट उत्तर. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रो विनोबा भावे करेक्ट उत्तर. संत तुकडोजी महाराज ग्रामगीता, तर रवींद्रनाथ टागोर गीतांजली. तिन्ही विद्यार्थी मित्रो यांच्या रचनामध्ये गीता हे नाव आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्या हिशोबाने आपण ते नावं व लेखक ह्या दोन्ही बाबी आपण लक्षात घ्याव्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न सन्मान मिळवलेली व्यक्ती कोण? तर विद्यार्थी मित्रो धोंडो केशव कर्वे हे सर्वप्रथम महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते? तर विद्यार्थी मित्रो पैठण, जेथे की नाथसागर आपल्याला असलेला पाहायला मिळतो, हे त्यांचं जन्मगाव. त्यांच्या जन्मगाव असल्यामुळेच याला नाथसागर असे नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 छत्रपती संभाजीनगर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चिकूसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर डहाणू हे शहर चिकूसाठी प्रसिद्ध आहे. तसेच विद्यार्थी मित्रो दौलताबाद हे शहर सीताफळासाठी प्रसिद्ध आहे, हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 5 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीसाठी कुठले शहर प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध शहर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 कबड्डी हा महाराष्ट्राचा मुख्य खेळ होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते शहर आहे? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 पुणे शहरास आपण विद्येचे माहेरघर असे म्हणतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी ज्याला आपण पोस्ट ऑफिस असं म्हणतो ते कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो ते मुंबई येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ कुणी लिहिला? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 संत रामदास करेक्ट उत्तर होय. आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर विद्यार्थी मित्रो बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर
गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी मित्र, गुरु ग्रहामध्ये आपल्या जवळपास 1300 पृथ्वी सामावतात, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. जगात सर्वात हलका धातू कोणता? विद्यार्थी मित्र, ऑप्शन 4 लिथियम आपल्याला सर्वात हलका धातू पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न जो की फुलफॉर्मवरती आधारित आहे. PTOचे पूर्ण रूप काय? विद्यार्थी मित्र, प्लीज टर्न ओव्हर. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय, म्हणजेच मागे वळून पहा असा त्याचा अर्थ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण? विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर ते म्हणजेच प्रतिभाताई पाटील हे होय. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्र, आसाम राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते, जे की वन हॉर्न रायनो म्हणजेच एक शिंगी गेंडा यासाठी ते प्रसिद्ध आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? तर विद्यार्थी मित्र, पिसाळलेला कुत्रा चावल्याने आपल्याला रेबीज नावाचा रोग होत असतो, ज्यामध्ये हायड्रोफोबियासारखी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? विद्यार्थी मित्र, बुध जो की सर्वात लहान ग्रह आहे, तो सगळ्यात सूर्याच्या जवळ सुद्धा आहे. फक्त 88 तासामध्ये तो सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करतो, ज्यासाठी पृथ्वीला आपल्याला 365 दिवस म्हणजे 1 वर्ष लागलेले पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, उगवत्या सूर्याचा देश कोणता? जास्त भूकंप होणारा देश म्हणजेच जपान हा उगवत्या सूर्याचा देश आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे आपल्याला गोदावरी नदीचे उगमस्थान पाहायला मिळते. बीबी का मकबरा कोठे स्थित आहे? विद्यार्थी मित्र, आग्रा येथील ताजमहलची कलाकृती याला आपण कॉपी किंवा त्यासारखंच बनवलेलं आपण प्रतिरूप म्हणतो. तर बीबी का मकबरा आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. लाल किल्ला कोठे आहे? विद्यार्थी मित्र, ऑप्शन 4 दिल्ली हे करेक्ट उत्तर. तर पुणे येथे आपल्याला लाल महल पाहायला मिळते. लाल महल व लाल किल्ला यामध्ये गफलत करू नये. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? विद्यार्थी मित्र, ग्रंथी असं विचारलंय, तर सर्वात मोठी ग्रंथी कोणती असं जर विचारलं तर त्याचं उत्तर यकृत येतं. व सर्वात मोठा अवयव असं जर उत्तर विचारलं तर विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर त्वचा येतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, देवगिरी किल्ला कोठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 दौलताबाद येथे आपल्याला तो स्थित असलेला पाहायला मिळतो. तर जुन्नर येथे विद्यार्थी मित्र शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न, 52 दरवाज्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, छत्रपती संभाजीनगर या शहरास 52 दरवाज्यांचे शहर म्हणतात, म्हणजेच सिटी ऑफ 52 गेट्स. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्र, फतेपूर सिक्री हा जो इथला पर्याय आहे, येथे आपल्याला बुलंद दरवाजा म्हणजेच भारतातला सर्वात उंच दरवाजा पाहायला मिळतो. तर सुवर्ण मंदिर, सोन्याचे मंदिर आपल्याला अमृतसर येथे पाहायला मिळते, जे की शीख धर्मियांचे ते श्रद्धास्थान होय. विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 साने गुरुजी करेक्ट उत्तर होय. हॉकी खेळाचा जादूगार कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, मेजर ध्यानचंद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर विद्यार्थी मित्र, अण्णाभाऊ साठे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी रक्ताची चव कशी असते? तर विद्यार्थी मित्र, मानवी रक्ताची चव ही तुरट असते, ज्याला आपण बिटर असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? विद्यार्थी मित्र, आपण राजधानी उपराजधानी पाहिल्यानंतर आता पर्यटन राजधानी असा हा प्रश्न. ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर. कशामुळे? तर अजिंठा व एलोरा ज्याला आपण वेरूळ असं म्हणतो, या प्रसिद्ध म्हणजेच जगप्रसिद्ध लेण्या या जिल्ह्यामध्ये आहेत आणि जगभरातून लोक तिथे येत असतात, म्हणून ती आपल्या महाराष्ट्राची काय आहे? पर्यटन राजधानी. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच पुतळा कोणता? तर विद्यार्थी मित्र, जगातील सर्वात उंच पुतळा ऑप्शन 2 स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई यांचा पुतळा, जो की गुजरात येथे स्थित आहे, तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. विद्यार्थी मित्र, या अगोदर आपला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजेच स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. विद्यार्थी मित्र, भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोणती असा प्रश्न. 1 सुनीता विल्यम्स, दुसरं कल्पना चावला, तिसरं शिशा बादल, 4 राजेश्वरी चॅटर्जी. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 स्वर्गीय कल्पना चावला ह्या भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते? विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 टार्टारिक आम्ल, टार्टारिक ॲसिड हे आपल्या चिंचेमध्ये असलेले
पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रो. तर त्याच्यानंतर आपल्याला सालेर नावाचं जे शिखर आहे ते आपल्याला त्याच्या खालोखाल 2 नंबरचं शिखर पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र कोणते? विद्यार्थी मित्रो, स्टेथोस्कोप या यंत्राने, या ॲपॅरेटसने आपण हृदयाचे ठोके मोजत असतो, जे की सरासरी 72 असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो? तर ऑप्शन 4 निकोटीन हा पदार्थ आपल्याला तंबाखूमध्ये असलेला पाहायला मिळतो, जो आपल्या शरीरास घातक असतो, हानिकारक असतो. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? विद्यार्थी मित्रो, पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे बटाट्याची चाळ तसेच गाठोडे ही पुस्तकही त्यांनीच लिहिलेली आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच खिल्ली हे राजकीय टीका त्यांचीच आहे, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतातील सर्वप्रथम नोबेल पारितोषिक विजेता महिला कोण? तर विद्यार्थी मित्रो, याचं उत्तर आहे ऑप्शन 3 मदर तेरेसा. तर शांततेमधला पुरस्कार त्यांना देण्यात आला, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, वन डे ICC ज्याला आपण वन डे क्रिकेट सामना म्हणत असतो, तर क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणत्या संघाने पटकावला, जिंकला? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ब्लिचिंग पावडर याचं करेक्ट उत्तर आहे. ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन नावाचा वायू असतो, जो की विषारी असतो आणि तो पाण्यातील जंतू मारून टाकतो. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 सुद्धा आपल्याला उत्तर वाटू शकतं, जो की आपलं उत्तर नाही. तर तुरटी विद्यार्थी मित्रो कुठलेही जंतू मारत नाही, ती फक्त त्यातील गाळ काय करत असते, त्या पात्राच्या बुडाशी नेऊन काय करत असते, सेपरेट करत असते, खाली नेत असते. तर ब्लिचिंग पावडर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? विद्यार्थी मित्रो, भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होय. तसेच श्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री, तसेच श्री दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री आहेत, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? विद्यार्थी मित्रो, 1 मे कामगार दिन जो आपण साजरा करतो, 1 मे 1960 म्हणजेच ऑप्शन 2 1960 इथलं आपलं करेक्ट उत्तर होय. त्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्र एक संघराज्य म्हणून काय झाले, अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न, घड्याळात रात्री चमकणारा पदार्थ कोणता? विद्यार्थी मित्रो, घड्याळात तसेच रोडवरती जे साईन बोर्ड्स असतात, म्हणजेच आपल्याला दिशा सांगणारे, किलोमीटर सांगणारे बोर्ड, ते बोर्डही चमकत असतात, तर ते रेडियम नावाच्या पदार्थामुळे चमकत असतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. संगणकाचा शोध कोणी लावला? तर विद्यार्थी मित्रो, चार्ल्स बेबेज यांनी संगणकाचा शोध लावला, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, लाल महाल कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 पुणे येथे लाल महाल आपल्याला प्रसिद्ध लाल महाल असलेला पाहायला मिळतो. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 सोलापूर जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता असतो? तर विद्यार्थी मित्रो, वर्षातील सर्वात लहान दिवस हा 22 डिसेंबर असतो. तर त्याच्या विरुद्ध विद्यार्थी मित्रो, 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. म्हणजेच 22 डिसेंबर हिवाळ्यामध्ये सगळ्यात लवकर आपल्याला सायंकाळ झालेली पाहायला मिळते, तर 21 जून पावसाळ्यामध्ये सर्वात उशीर आपला दिवस मावळलेला पाहायला भेटतो, सायंकाळ झालेली पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, घोडा व गाढव यापासून कोणता संकर तयार होतो? ह्या दोन प्राण्यांना आपण एकत्र केल्यानंतर कोणता प्राणी तयार होतो, असा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 खेचर करेक्ट उत्तर. घोड्याची पाळण्याची पावर म्हणजेच घोड्याची पाळण्याची क्षमता व गाढवाचं वजन उचलण्याची क्षमता असा असणारा प्राणी तयार होतो, ज्याला आपण खेचर म्हणतो. म्हणजेच वजन घेऊन पाळणारा प्राणी तयार होतो, तो म्हणजेच म्यूल किंवा खेचर हा होय. विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 187, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? आंबोली या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पाहायला मिळतो. कोणत्या घटकामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो? तर विद्यार्थी मित्रो, हरितद्रव्य करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यास तांदळाचे कोठार म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो, रायगड म्हणजेच अलिबाग जिल्ह्यास महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार असे म्हणतात, करेक्ट उत्तर होय. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू करेक्ट उत्तर होय. जखमेवर शीतक ज्याला आपण कुलंट असं म्हणतो, कुलंट म्हणून कोणता पदार्थ वापरतात? तर विद्यार्थी मित्रो, हायड्रोजन परऑक्साईड ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. जगातील सर्वात गरीब देश कोणता? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 भूतान करेक्ट उत्तर होय.
पुढचा प्रश्न, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर विद्यार्थी मित्रो डॉक्टर अब्दुल कलाम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे अक्षवत्त कोणते? विद्यार्थी मित्रो विषुवत्त हे सर्वात मोठे अक्षवत्त होय. पुढचा प्रश्न, चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? विद्यार्थी मित्रो सोलापूर हा जिल्हा चादरींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. संत्र्याचा जिल्हा नागपूर, तसेच हळदीचा जिल्हा सांगली, गुळाचा जिल्हा कोल्हापूर. ह्याही गोष्टी या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. तसेच कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर ही बाब आपण लक्षात ठेवावी. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो टुंड्रा प्रदेशातील लोकांना एक्स्किमो असे म्हणतात, तर त्यांच्या घरांना इग्लू म्हणतात. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पृथ्वीला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता आहे? विद्यार्थी मित्रो पृथ्वीपासून सर्वात लांब नेपच्यून असलेला आपल्याला पाहायला भेटतो. युरेनस हा सेकंड लास्ट म्हणजे नेपच्यूनच्या अलीकडे युरेनस आहे. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. थर्ड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, ईसीजी तंत्रज्ञान कोणत्या रोगासाठी म्हणजेच रोग ओळखण्यासाठी डायग्नोसिस करण्यासाठी उपयुक्त आहे? तर विद्यार्थी मित्रो हृदयरोग म्हणजेच हृदयरोग तपासण्यासाठी आपण ईसीजी तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, ज्याला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हणतो. त्याचा फुल फॉर्म सुद्धा आपल्याला या अनुषंगाने लक्षात ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रो सेकंड लास्ट प्रश्न, कोणत्या पदार्थास पूर्णान्न म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रो ज्यात सर्वाधिक आपल्याला पोषण पाहायला भेटते दूध या पदार्थास पूर्णान्न म्हटले जाते. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, निरोगी माणसाच्या शरीरात साधारणपणे किती लिटर रक्त असते? तर विद्यार्थी मित्रो 5.5 लिटरपर्यंत रक्त आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच 5 ते 6 लिटर रक्त आपल्याला मानवी शरीरात पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडला असल्यास विद्यार्थी मित्रो नक्कीच लाईक करा. तसेच आमच्या चॅनलला लिंक राहा. आपल्या BEd CET नंतर विद्यार्थी मित्रो आपले रिझल्ट्स असतील, त्यानंतर आपले जे कॅप राऊंड आहेत याचीही माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहील. म्हणजेच परीक्षा संपली तर चॅनल सुटले अशा प्रकारची बाब व्हायला नको. तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या उद्या पहिल्या सत्राचा जो पेपर आहे त्या पहिल्या सत्राच्या पेपरचे प्रश्न आपण ईमेलद्वारे आम्हाला कळवू शकता. आमचा जो ईमेल आहे चॅनलचं जे नाव आहे तोच ईमेल आहे, म्हणजेच scienceandeducationcorridor@gmail.com. विद्यार्थी मित्रो तसेच आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण उद्याच्या पेपर संदर्भात असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, याचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलं जाईल. लवकरच भेटूया अजून पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.